नमस्कार. आज BA तृतीय वर्षाच्या मध्ये आपण स्पर्धा परीक्षेच्या ह्या लेक्चरमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये आज आपण भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ही या ठिकाणी बघणार आहोत. सध्याची जी राज्यघटना आहे ही राज्यघटना बनवण्यापूर्वी रचनाकारांनी जगातील विविध देशांच्या संविधानाचे आणि भारत सरकार कायदा 1935च्या कामकाजाचे योग्य प्रकारे परीक्षण केले होते. तसेच जगातील अनेक देशांच्या राज्यघटनेमधून योग्य तरतुदी ह्या त्या ठिकाणी स्वीकारण्यात आल्या आणि ह्या तरतुदीच्या अनुषंगाने आपल्या राज्यघटनेची जी काही आजची वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आपल्या देशातली परिस्थिती, आपल्या देशातील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने ह्या तरतुदी स्वीकारण्यावर घटनाकारांनी अधिक भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घटनाकारांनी ह्या तरतुदी त्या देशाच्या राज्यघटनेत आहेत, परंतु त्या आपल्या देशाच्या परिस्थितीशी अनुरूप होऊ शकतील का किंवा त्याचा लाभ त्या ठिकाणी आपल्या देशाच्या परिस्थितीमध्ये होऊ शकेल का, या बाबीचं जास्त भान हे घटनाकारांनी ठेवलेलं दिसून येते. इतकी वर्ष पारतंत्र्य आणि सामाजिक उच्चनीचतेमध्ये जगलेले लोक ही घटना कशा पद्धतीनं ही त्यांना उपयोगी ठरेल या दृष्टिकोनातून ही निर्मिती घटनाकारांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर ह्या वैशिष्ट्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघतो की जगातली सर्वात सविस्तर असं संविधान हे भारतीय संविधान आहे, ज्याला की आपण म्हणू की सर्वात लांब संविधान म्हणता येईल किंवा जगातलं सर्वात विस्तृत अशा स्वरूपाचं संविधान भारतीय संविधान आहे. अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे लिखित किंवा ब्रिटिश राज्यघटनेप्रमाणे अलिखित स्वरूपात संविधानाचे वर्गीकरण हे प्रामुख्याने करण्यात येते. भारताचे संविधान हे जगातील सर्व लिखित संविधानापैकी सर्वात लांब आणि सविस्तर असणारं संविधान हा आहे. हा एक अतिशय व्यापक, विस्तृत आणि तपशीलवार असा कायदेशीर दस्तावेज आहे. भारतीय राज्यघटनेत मूलतः आपण बघतो 22 भाग 9 अनुसूचीमध्ये विभागलेल्या 395 कलमांचा समावेश आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये एक प्रस्तावना आहे, सुमारे 450 लेख, 24 भाग आणि 12 वेळापत्रकांमध्ये ते विभागले गेलेले आहे. अशा स्वरूपाची एक विस्तृत राज्यघटना भारतीय राज्यघटना दिसून येते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की शासनाचे संसदीय स्वरूप इथे दिसून येते. भारतीय राज्यघटनेने अमेरिकन अध्यक्षीय शासन पद्धतीऐवजी ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीची निवड केली. संसदीय प्रणाली विधायी आणि कार्यकारी अवयवांमधील सहकार्य आणि समन्वयाच्या तत्त्वावर आधारित असलेली दिसून येते. तर अध्यक्षीय प्रणाली 2 अवयवांमधील अधिकार पृथक्करणाच्या सिद्धांतावर आधारित असते. आपल्याला अनुरूप असा आपण हे ब्रिटिश शासन संसदीय पद्धतीप्रमाणे संसदीय प्रणालीचा अवलंब केल्याचं दिसून येते. भारतीय राज्यघटनेमध्ये कठोरता आणि लवचिकता यांचा फार मोठा संगम आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतो.
भारतीय संविधान हे पूर्णपणे रिजिड किंवा ताठर कठोर असेही नाही आणि पूर्णपणे लवचिक असेही नाही, तर ते या दोन्हीचे मिश्रण असलेले आपल्याला दिसून येते. रिजिड किंवा कठोर संविधान म्हणजे असे संविधान ज्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रक्रियेची आवश्यकता असते. याउलट लवचिक संविधान जर आपल्याला म्हणायचं तर हे संविधान ज्यामध्ये सामान्य कायदे करण्याच्या पद्धतीप्रमाणे या संविधानामध्ये दुरुस्ती करता येतात. तर भारतामध्ये या भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक लॉज, अनेक बाबी अशा पद्धतीच्या आहेत ज्यामध्ये बदल करणे हे फार कठीण आहे. काही तरतुदी आणि काही तरतुदी अगदी सामान्यपणे त्यामध्ये आपण बदल करू शकतो. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये कठोरता आणि लवचिकता या दोन्हीचा संगम असल्याचं बोलल्या जाते. त्याचबरोबर आपण बघतो की मूलभूत अधिकार हे एक भारतीय घटनेचे मोठे वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानाच्या भाग 3 यामध्ये सर्व नागरिकांना जे आहेत हे 6 स्वरूपाची मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. हे म्हणजे समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये आहे. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 मध्ये आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार 23 ते 24 मध्ये आहे. तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा कलम 25 ते 28 दरम्यान आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जो की कलम 29 आणि 30 मध्ये आहे. या सर्वांना एक कायदेशीर बळ देण्याच्या दृष्टीने घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा कलम 32 मध्ये देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. मूलभूत अधिकार हे राजकीय लोकशाहीची संकल्पना रुजवण्यासाठी व ती बळकट करण्यासाठी हे देण्यात आलेले आहे. कार्यकारी मंडळाची उद्या चालून हुकुमशाही किंवा कायदेमंडळाचे अनियंत्रित कामकाज या बाबीवर मर्यादा घालण्याच्या दृष्टिकोनातून हे मूलभूत अधिकार सामान्य जनतेला देण्यात आलेले आहेत. उर्वरित जे काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.